आई वडील असून मुलं नाहीत म्हणून वृद्धाश्रम आणि मुलं असून आई वडील नाहीत म्हणून पालकाश्रम या शब्दातून समाजातील एक वेदनादायी वास्तव समोर येतं. वृद्धाश्रम ही केवळ इमारत नसते, ती अनेकदा तुटलेल्या नात्यांची कहाणी असते, जिथे आई वडील जिवंत असतात पण मुलांच्या आयुष्यात त्यांना जागा नसते. तसंच अनेक मुलं अशीही असतात ज्यांना आई वडिलांचं छत्र मिळालेलं नसतं. त्यांच्यासाठी पालकाश्रम ही कल्पना संवेदनशीलतेची आणि जबाबदारीची जाणीव करून देते. ही प्रतिक्रिया समाजाला आरसा दाखवणारी आहे. आजच्या धावपळीच्या स्वार्थी होत चाललेल्या जीवनशैलीत ऊब कमी होत चालली आहे का, हा प्रश्न यातून उभा राहतो. वृद्धाश्रमांची गरज का भासते? पालकांशिवाय मुलांची संख्या का वाढते? यावर फक्त सरकार किंवा संस्था नाही, तर प्रत्येक कुटुंबाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. शेवटी नाती ही रक्ताची नसून जपण्याची असतात. जर प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील नाती जपली तर वृद्धाश्रम किंवा पालकाश्रम यासारख्या संकल्पनांची गरजच भासणार नाही. ही प्रतिक्रिया समाजाला संवेदनशीलतेकडे नेणारी आहे. जनप्रवाह न्यूज.